सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साती मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. खांदे कोपरं शिथिल असतील. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटू. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. प्रत्येकी 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 10 आवर्तन यथाशक्ती. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहश्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. प्रत्येकी 20 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास आपल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. त्रिगुणातीत कालातीत अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. मंत्रांचा मंत्र ओम. मनन, स्मरण आणि चिंतन करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. आंतरिक सजगता. श्वासाची गती संथ लयबद्ध. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव
ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांचं. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सई सोडून द्यायची. रिलॅक्स. दोन्ही पाय जळून घ्यायचे. दोन्ही हात समोर. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचंय आणि अंगठात मध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट. या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमीच करायच्या आहेत. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर मोठा पुन्हा ओपन करूया. स्ट्रेच. अंगठा मध्ये फोल्ड करून त्यावर 4 बोट ओपन ठेवूया. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर. करूया वायपर मुवमेंट. फक्त मनगटामधून एकदा उजवीकडे आणि अँकल जॉईंट मधून पावलं उजवीकडे आणि डावीकडे. संपूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल उजवीकडे आणि डावीकडे. 3 ते 4 वेळा. गाडीच्या वायपर जसे हलतात त्याप्रमाणे होतील. थांबायचंय आणि आता पुन्हा हाताचे तळवे जमिनीला समांतर. श्वास घेत घेत पावलं आणि मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे घेऊया आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. वन मोर राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात मागे. पावलं जुळून घ्यायची आहेत आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. थांबायचंय. आपल्या दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून त्याची पकड जी आहे ती उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड. सरळ. 2 फोल्ड. सरळ. 3 पुन्हा उजवा पाय फोल्ड. पाय वर आणि खाली. वर खाली. वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 अंगठा जमिनीकडे येऊ देत. 2 मोठं वर्तुळ. 3 विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2 गुडघ्यातनं पाय गोलाकार आणि मोठं वर्तुळ. 3 3 वेळा झालं की उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पायाने. आपल्या दोन्ही हातांची बोट डाव्या गुडघ्याखाली. पाठ करणं सरळ असेल. कुठेही पोक कडून न बसता सरळ. पुन्हा आपल्याला डावा पाय फोल्ड करूया जमिनीला घासत आणि सरळ. 1 पाय फोल्ड. सरळ. 2 पाय फोल्ड. सरळ. 3 पुन्हा पाय फोल्ड करूया आणि पाय 45 डिग्री वर खाली. 1 वर खाली. 2 वर खाली. 3 पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 अंगठा जमिनीकडे येऊ देत. 2 3 विरुद्ध बाजूने. 1 2 3 3 वेळा झालं की थांबा. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सरी सोडून आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आणि पुन्हा सरळ. पावलं जोडून घेऊया. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तरी साधी मांडी घाला. दोन्ही हात खांद्यातून सरळ ठेवायचे आहेत आणि आता इथे पुन्हा एकदा आपण मनगटामधून हाताचे तळवे वर आणि खाली करणार आहोत. वर खाली. वर
खाली, वर, खाली. हाताच्या मुठी वळून घेऊया आणि पुन्हा एकदा हाताच्या मुठी वर, खाली. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल, अप अँड डाऊन. आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून देऊया. दोन्ही हात समोर, बोट खांद्यावर आणि शोल्डर रोटेशन. कोपर जॉईंट. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. ज्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल त्याने प्लीज साधी मांडी घाला. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 सावकाश आणि जाणीवपूर्वक. 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. हाताची पकड पावलांच्या भोवती घट्ट करायची. टाचा स्वतःकडे ओढून घ्यायच्या आहेत. मांड्या आणि गुडघे जमिनीकडे सैल सोडलेले. करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. पाठकणा सरळ आहे, फक्त मानेमध्ये हालचाल होतीये. आणि आता सुरुवात करूया. एकदा आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 1 उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 2 क्लॉकवाईज 3 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे सावकाश, जाणीवपूर्वक हालचाल. खांदे कुठेही वर न उचलता आपण ही कृती करतोय. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की थांबायचं आणि हनुवटी सावकाश वर घ्यायची. डोळे मिटून तिथल्या तिथे विश्रांती. डोळे मिटेल्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत गुडघे वर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढवायला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण आपले हिप जॉईंट्स मोकळे होत आहेत. पाठकणा सरळ. जास्तीत जास्त गुडघे वर खाली, वर खाली. थांबायचंय. सावकाश पाय सरळ करायचे आहेत आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण वृषभासन. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. आता सुरुवात आपण डाव्या पायापासून करूया. डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आणि उजवा पाय आपण उपडी मांडी घालतो ना, त्याप्रमाणे आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. आपण उजवा पाय जसं उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करा. आपले दोन्हीही पावलं जी आहेत ही एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा आपण आपला उजवा पाय जो आहे तो ऍडजस्ट करायचा. वृषभ म्हणजे बैल. तर बैलासारखं हे आसन दिसतं म्हणून त्याला वृषभासन म्हणतात. इकडे आपले हिप जॉईंट्स जे आहेत ते मोकळे होतात. थाय मसल्स मोकळे व्हायला मदत होते. बघा, पावलं एका सरळ रेषेमध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवर. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे मिटून आपली जाणीव उजव्या पायाकडे. संपूर्ण आपला खालचा जो भाग आहे कमरेपासूनचा तो अगदी रिलॅक्स ठेवा. कुठेही कॉन्ट्रॅक्ट करू नका त्या मसल्स. डोळे मिटून देहधारणा आणि प्राणधारणा. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा आणि नॉर्मल श्वास घ्या. श्वास घेतोय, सोडतोय. थांबूया इथे. लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. 5 4 3 2 1. सावकाश मान सरळ. उजवा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय सरळ करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. आणि डावा पाय आपल्याला उपडी मांडी घातल्यासारखा फोल्ड करायचा आहे.
पावलं आपलं आपण डावं पाऊल ऍडजस्ट करायचंय शरीरापासून, सीट पासून खूप लांब असेल. दोन्ही पावलं एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे मिटून जाणीव डाव्या पायाकडे. तिथल्या हिप जॉईंट्स मध्ये गुडघ्याच्या इथे तुम्हाला जो काही ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष. कुठल्या बाजूने आपण कम्फर्टेबल हे आसन केलं हे आपलं आपण तपासूया. आणि आता आपण विरुद्ध बाजूने म्हणजे डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे आणि डाव्या उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत रोखूया. खांदे एका सरळ रेषेत असले. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. 5 4 3 2 1. उलट मान करताना मान मध्यभागी. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डावा पाय सरळ करूया. मग उजवा पाय आणि विश्राम. पुन्हा एकदा मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करून पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स, डोळे मिटून. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. पाठकणा सरळ, मेडिटेटिव्ह पोश्चर आहे वज्रासनाचा हा. बंद डोळ्यांनी आपली वज्रासनाची स्थिती तपासून पाहतोय आपण. समोर गुडघे मांड्या जुळले. सीटचा भाग टाचांच्या मध्ये. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आहे. आणि जाणीव आपल्या सहज सुरू असणाऱ्या श्वासाचे. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. आंतरिक सजगता. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. आणि हाताचे जे तळवे आहेत, हाताची जी कोपरं आहेत ती जमिनीला समांतर असते. हळूहळू आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक संपूर्ण स्ट्रेच शरीराला आपल्या. नजर समोर. कमरेपासूनचा वरचा भाग आपला पूर्णपणे ताणला गेला. एखादं कसं स्ट्रेच असते शरीरावरती. जास्तीत जास्त ताण. आणि आता एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत दोन्ही हात साईडने खाली आणा. श्वास सोडत सोडत दोन्ही हात साईडने खाली आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत. आता आपण करूया उष्ट्रासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये एकतर तुम्ही थोडंसं अंतर घेऊ शकता किंवा दोन्ही गुडघे जुळले. पावले जी आहेत ती जमिनीकडे फ्लॅट असतील किंवा पावलांचं माऊल करा. त्याचा वर पायाची बोटं जमिनीवर करा. तुम्हाला जर कम्फर्टेबल स्थिती असेल ती स्थिती तुम्ही धारण करायची आहे. कुठेही ओव्हर टाइम नको. ठीक आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा माउंटर. गुडघ्यांमध्ये अंतर किंवा गुडघे जुळले. सुरुवातीला आपण अगदी सुलभ उष्ट्रासन करूया. दोन्ही हात आपल्या कमरेवर, हाताची बोटं जमिनीला फाडली. आपला अंगठा जो आहे तो आपल्या कमरेवर येईल. आणि 4 बोटे जे आहेत तिथे आपले शेवटचं माकड हाड आहे त्या साईडला असते. नजर समोर छातीचं एक्सपान्शन होतंय. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा. मागून पुश करायची आहे म्हणजे पोट पुढे येईल. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्याने फक्त एवढीच कृती करा. बाकीच्यांनी डावा हात तसाच कमरेवर ठेवून उजव्या हाताने मागून टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि मान मागे सैल घुसवा. डावा खांदा मागून थोडासा स्ट्रेच करायचा म्हणजे छातीचं प्रसरण होईल. तोंड बंद, श्वास चालू. 5 4 3 2 1. सावकाश मान सरळ. उजव्या हाताचा सपोर्ट कमरेवर. पुन्हा हाताची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघ्यांमध्ये जर अंतर झालं असेल तर ते जोडून घ्या. तसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे.
ही स्मृती विरुद्ध करतो. पुन्हा आता आपली कंबर पुढे पुश करूया, पोट पुढे येईल. आधी मान मागे न नेता आधी कमरेतनं पुढे व्हायचंय. थोडस बॅकवर्ड बेंड. उजवा हात तसाच ठेवून कमरेवर मागून डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मग मान मागे सैल सोडा. पुन्हा इथे श्वास घेतोय आणि सोडतोय. 5 4 3 2 1. सावकाश मान सरळ आणि डावा हात कमरेवर, दोन्ही हात खाली घ्या. करणार आहोत आपण पूर्ण उष्ट्रासन. यथाशक्ती प्रयत्न, थोडासा ऍडव्हान्स कृती आहे, त्यामुळे जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. पावलांचं माउंटन करायला हरकत नाहीये. आणि करूया पूर्ण उष्ट्रासन. पुन्हा दोन्ही हात कमरेवरती, नजर समोर, छातीचं एक्सपान्शन. आणि आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करूया, म्हणजे खूप पुढे येईल. बॅकवर्ड बेंड. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच आणि मान मागे सैल सोडून द्यायची आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद. शक्य असेल तर डोळे बंद, तोंड जात असेल तर डोळे उघडे सुद्धा. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उलट हळूहळू. उजवा हात कमरेवर, मग डावा हात, दोन्ही हात खाली आणि वज्रासनात विश्रांती. डोळे मिटून संपूर्ण वज्रासनाचा जो काही आपल्या श्वासाच्या गतीवर, आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झाला त्याकडे लक्ष. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. याला कॉम्प्लिमेंट करणारी करूया योग मुद्रा. ज्यांना पाठ त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकणारी ही कृती करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या अंगठ्या आतमध्ये आणि त्याच्यावर छान मोठं. नजर समोर. इथे पुन्हा आपल्या चेस्ट मसलचं थोडस प्रसरण होतंय. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. सीटचा भाग न उचलता आधी आपलं पोट पुढे येईल, मग हळूहळू आपल्या छातीचा भाग पुढे, मग गळा, मग आपली हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न. खांदे कोपरं जमिनीकडे सैल ठेवून द्या. आता ज्यांना सीटचा आपला कपाळ आणि जमीन याच्यामध्ये समजा थोडस अंतर राहत असेल तर त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ टेका. खांदे एकदम रिलॅक्स. पोटाची मसल सैल सोडून द्या. पूर्णपणे पाठीचा मणक्याला सुखद असा ताण आहे. पोटावर गळ्यावर प्रेशर आहे. योग मुद्रा डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. शरीराचे स्नायू तजेलदार होतात. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. श्वास चालू आहे. यथाशक्ती थांबूया. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही उलटचाल करायला हरकत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. त्या स्थितीमध्ये ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. हळूहळू आपली हाताची पकड घट्ट करा. कोपरात थोडीशी मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. डोळे मिटून संपूर्ण वज्रासनामध्ये आपण जी योग मुद्रा केली, रक्ताचा जो प्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. त्याकडे लक्ष.
इथे 2 ते 3 सेकंद आपण थांबूया. अलगद डोळे उघडायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात समोर ठेवा. करूया टायगर ब्रीदिंग. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर. दोन्ही हात समोर आहेत. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पाठीचा मणका सई सोडून द्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स ठेवा. करूया आपण टायगर ब्रीदिंग. मार्जनासनची स्थिती आपण घेतलेली आहे. आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. परत सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान वर घेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. थोडासा पाठप्याला मसाज देऊया आपण. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप. एक्झेल डाऊन. हनुवटी गळ्याकडे. थांबायचं. पुन्हा नजर समोर असेल. दोन्ही हातांच्या मध्ये. आता फक्त उजवा पाय वर उचला. नजर समोर ठेवा. उजवा पाय तिथल्या तिथेच खाली वर करा. वर खाली वर खाली. सावकाश उजवा पाय पुन्हा फोल्ड. आता डावा पाय सरळ करा. आणि डावा पाय तिथल्या तिथे अप अँड डाऊन. जमिनीकडे न देता वरच्यावर करण्याचा प्रयत्न करा. सावकाश खाली. पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. आणि एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ उजवा आणि डावा. रिलॅक्स. अँकल जॉईंट मध्ये जर काही जास्त ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी क्रॉस करून घ्या. अंगठा जमिनीला मग करंगळी जमिनीला. अशा प्रकारे थोडीशी हालचाल. सावकाश एका गोष्टीला वळूया आणि पाठीवर पुढे विश्रांती घेऊया. कुठल्याही एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून जाणीव आपल्या श्वासाची. सहज सुरू असणारा श्वास. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आता उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. मग हात पाय खाली. डावा पाय वर. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला. उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत आणि सुरुवात करूया. 1 2 डोकं वर न उचलता कृती. 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले. दोन्ही हात खांद्यातून सरळ असतील. खांदे कोपरं संपूर्ण हात जमिनीवर रिलॅक्स असेल. आपले हात खांद्यातून सरळ आहेत. आणि आता उजवा पाय आपल्याला हळूहळू तो वरती घ्यायचा 90 डिग्री. आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवूया जमिनीवरती. आणि आपली मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. हळूहळू उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर. अगदी सावकाश. क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि तो नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आणि डावा पाय उचलूया 90 डिग्री. हळूहळू डावा पाय आपल्याला उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचं जमिनीवर. खांदे पूर्णपणे जमिनीवर. हात जमिनीवर. आणि डाव्या बाजूला मागे वळून डाव्या बाजूला थोडं ट्विस्ट होऊन आपण मागची भिंत बघतोय. आणि इथे यथाशक्ती थांबूया. पूर्णपणे कमरेच्या स्नायूंना गळ्यावरती एक छान असा प्रेरणा. 5 4 3 2 1.
डावा पाय वर 90 डिग्री आणि नियंत्रित करेल. पुन्हा दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा आणि डावा, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. आपल्या हाताने आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ असतील. हातांची बोटं घोकून घ्या एकमेकांमध्ये आणि ही पकड डोक्याच्या मागे. मगाशी जे आपण केलं उत्तान वक्रासन म्हणजे पाय एकदम वरती घेऊन, त्याचीच आता ही दुसरी कृती. दोन्ही पाय जोडलेले, टाचा सीटच्या जवळ, हाताची पकड डोक्याच्या मागे आहे. आणि आता आपले हे जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. गुडघ्यावर गुडघा असेल, मांडीवर मांडी असेल, डोळे मिळून देहधारणा. ताणली गेलेली डावी बाजू, डाव्या बाजूच्या गळ्यावरती आलेला दाब, या सगळ्याची जाणीव आणि श्वासाकडे लक्ष. प्राण मनातल्या मनात ओमचा उच्चार. पुढे करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी. तासा सीट बसलेला गेले असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन घ्या. डोक्याच्या मागे पकड. खांदे कोपरं, पोटाचे स्नायू रिलॅक्स आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. डावी बाजू पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडलेली आहे. डोळे मिटून देहधारणा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. लक्ष श्वासाकडे आहेच. प्राणधारणा. ताणली गेलेली उजवी बाजू, उजव्या बाजूच्या गळ्याच्या इथे आलेला दाब, पाठकण्याला मिळालेला ट्विस्ट, या सगळ्याची जाणीव. श्वास सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येतील. हाताची पकड सोडून देणार. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एकादशी लावूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद. श्वास करत करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्या. कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, हाताची कोपरे जी आहेत ती छातीच्या रेषेत. हाताचे कळवे चेहऱ्याच्या रेषेत. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडून घेतली. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी करा आणि छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वरच्या नजर. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर. कोपऱ्यापासून तळव्यापर्यंत हात जमिनीवर आहे. तोंड बंद, डोळे बंद. श्वास करा. दातावर दात लावा म्हणजे गळ्याला छान असे ताण येईल. थायरॉइड उपचारात्मक आणि त्याचबरोबर पाठीची दुखणी सुद्धा कमी होतात. सर्वायकलचा त्रास कमी होतो. भुजंग असते. श्वास घेतोय आणि सोडतो. उलटताना करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं पोट खाली येईल. मग छातीचा भाग आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायांमध्ये अंतर घेऊन हात खाली घेऊन एका गालावर पुढे विश्रांती.
करूया आपण सर्पासन. सोपं आहे, सेम कृती आहे, फक्त थोडीशी वेगळी. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. आणि ही पकड आपलं जिथे पुन्हा माकड हाड आहे शेवटचं तिथे ठेवायची. डाव्या हाताची मूठ अगदी सैलपणे वळवून घ्यायची आहे. पुन्हा इथे हाताची कोपरं, छातीचा भाग, हाताची कोपरं आणि दंड जमिनीला समांतर असतील. ठीक आहे, पुन्हा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जोडलेला आहे. कपाळ जमिनीवर. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर. थोडीशी कोपरं मागे टाळायची आहे. मग सिलिंग कडे श्वास कर. उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. पायामध्ये हातामध्ये अंतर घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश एका दिशेला वळायचं आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार आहोत. आजपासून नेहमीच आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर कॉन्ट्राइंडिकेशन सूर्यनमस्काराचे: ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल आणि वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार वर्ज्य आहेत. सूर्यनमस्कार याच्यामुळे, सूर्य म्हणजे काय तर ऊर्जेचं प्रतीक, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढतं, एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. त्यामुळे जे कॉन्ट्राइंडिकेशन आता सांगितले त्यांनी हे करणं टाळा. याचे फायदे काय आहेत तर ऑफकोर्स जसं तुम्ही बोलले की ऊर्जेचा प्रतीक, एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते, वेगळा कॉन्फिडन्स आपला वाढतो. सर्वांग सुंदर परिपूर्ण असे हे सूर्यनमस्कार आहेत. जर आपल्याला नेहमी साधना करायला जमत नसेल, नेहमी सगळीच आसनं करता येत नसतील, तर तुम्ही डेली 4 ते 5 सूर्यनमस्कार घातले, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारची आसनं कव्हर होतात. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, सगळ्या प्रकारचं स्ट्रेचिंग कम्प्लीट होतं. त्यामुळे सूर्यनमस्कार हे तुम्ही रोजच घालायचे आहेत. त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट राहतं, एक कॉन्फिडन्स आपला वाढतो, आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आणि आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, त्या चक्रांचं स्थान आहे प्रत्येक आपल्या पूर्ण शरीरामध्ये, तर ती चक्र आपली ऍक्टिव्हेट होतात आणि बॅलन्स सुद्धा व्हायला मदत होते. आता हे जे चक्र आहेत हा पुन्हा एकदा एक मोठा विषय आहे, तर त्याच्याकडे आपण जात नाही आहोत. पण आपल्याला आपलं शरीर आणि मन अगदी तंदुरुस्त ठेवायचं असेल तर मात्र सूर्यनमस्कार आपल्याला घातलेच पाहिजे. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की जो नेहमी सूर्यनमस्कार घालतो तर त्याला हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजे अवर हेल्थ इज अवर वेल्थ, आरोग्य धनसंपदा, अशा प्रकारची ही संपत्ती आहे. तर हे कसे करायचे, एकूण 12 आसनं याच्यामध्ये कव्हर होतात. तर मी तुम्हाला ती दाखवते सूर्यनमस्कार कसा केला जातो, मग आपण एकत्रित करणार आहोत. फक्त ज्यांना सर्वायकल आणि कमरेची दुखणी आहेत त्यांनी अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न करा. अगदीच न करण्यापेक्षा थोडासा प्रयत्न करायला हरकत नाहीये. फक्त जास्त स्ट्रेचिंग करायचं नाही, टाळायचं तेवढं. तर सुरुवात मी दाखवते तुम्हाला, आधी बघून घ्या हे कसे केले जातात, मग आपण करणारच आहोत. आणि ग्रुपवरती मी याची इन्फॉर्मेशन आणि स्टेप्स पाठवणार आहेच. तर सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती गायत्री मंत्राने होते. गायत्री मंत्र हा ऊर्जेचा मंत्र आहे, सूर्याचा मंत्र आहे. तर मी आधी तुम्हाला स्टेप्स दाखवते. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या एका टोकाला पुढे येऊन उभं राहायचं असतं. एकूण 12 स्टेप्स आहेत. दोन्ही पाय जोडलेली, ही झाली आपली पूर्वस्थिती. आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्र करू. ही झाली आपली पूर्वस्थिती. 1 म्हणजे आपला नमस्कार आसन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. ठीक आहे. 4
उजवा पाय मागे घ्यायचा, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा, म्हणजे टाच आपोआप सिलिंगकडे जाते आणि नजर सिलिंगकडे. हे झालं 4. अश्वसंचलनासन. 5. डावा पाय मागे घ्यायचा. आता इथे संपूर्ण स्लॅन्टिंग पोझिशन, दंडासन याला म्हणतात. नजर समोर. बघा पाठीचा मणका आणि पोट पॅरलल आहे. आपला पाठकणा जमिनीला सिलिंगला पॅरलल आणि पोटाचा भाग जमिनीला पॅरलल. हे झालं 5 दंडासन. 6 गुडघे सावकाश जमिनीवर टेकवायचे. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. शरीराची एकूण 8 अंग ही जमिनीवर. दोन्ही हाताचे तळवे, हनुवटी, छातीचा भाग, 2 गुडघे आणि पावलं. हे झालं अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. त्यानंतर 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. संपूर्ण दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. इथे टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. पावलं जोडून घ्यायची आणि नजर आपली नेवल रिजनकडे, म्हणजे आपल्या नाभी प्रदेशाकडे. 8 पर्वतासन. त्यानंतर 9 उजवा पाय पुढे घ्यायचा, डावा गुडघा जमिनीवर आणि टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. हे झालं 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा श्वासाची गती वाढते, तर तेव्हा सूर्यनमस्कार झाल्यानंतर मुखगृती करायची. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा आणि ही फुंकर आपल्या पावलापर्यंत जाईल एवढी ती मोठ्याने करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश दंडस्थितीमध्ये यायचंय. आता जे मी तुम्हाला स्टेप्स दाखवल्या 12 स्टेप्स, या एका बाजूने होत्या, म्हणजे आपण उजवा पाय पुढे आणि तोच पाय मागे पुढे केला. जेव्हा आपण दोन्ही बाजूने करतो, उजव्या आणि डाव्या बाजूने, तेव्हा आपलं एक आवर्तन पूर्ण होतं सूर्यनमस्काराचं. तर दंडस्थितीमध्ये यायचं. दंडस्थितीमध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडायची आणि रिलॅक्स. सुरुवातीला आपण करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जोडून, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, खांदे रिलॅक्स, हाताची बोटं जमिनीकडे सैल सोडलेली आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, चेहरा शांत. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे आणि सावकाश टाचा जमिनीपासून उचला आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच. उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच, ताण ताण, जास्तीत जास्त ताण. टाचा खाली, हातांची बोटं एकमेकांमध्ये जोडून घ्या. तळवे सिलिंगकडे, पावलापासून अंतर. करूया तिर्यक ताडासन. फक्त कमरेतनं आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बेंड बनावा. सुरुवात करूया. उजवीकडे डावी, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे. पाय गुडघ्यात सरळ असतील, डावी. सावकाश थांबायचे, पाय जोडून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा, हाताची बोटं सोडून द्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत साईडने खाली या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात बाजूने खाली येते आणि विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही ओव्हरड्राय नको. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा, दोन्ही हात जोडून घ्या आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून. एखादं कसं स्मित असेल चेहऱ्यावरती. बंद डोळ्यांसमोर आपण नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या बंद डोळ्यांसमोर
हे चित्र आणायचं आहे की डोंगरावरील मोठा सूर्य उगवत आहे आणि त्याची पिवळसर केलेली सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, प्राणशक्ती निर्माण होते, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, जी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देणार आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला प्रकाश आणि ऊर्जा देण्याचं काम करणारा हा कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही आहे. ही प्रार्थना आपण मनापासून करूया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र घेऊ. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे, गुडघा जमिनीवर टेकवा, नजर सिलिंगकडे, चार अश्वसंचलनासन, पाच दंडासन, डावा पाय मागे, नजर समोर, पाठकणा सिलिंगला समांतर आणि आपला पोटाचा भाग जमिनीला समांतर, पाच दंडासन, सहा गुडघे जमिनीवर टेकवा, छाती सर्वांग जमिनीवर, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, हळूहळू खांद्यातून वर, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली आपल्या नेव्हल रिजनकडे, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे घेऊया, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर स्त्रीकडे, नऊ अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तवृत्तानासन, 12 नमस्कार. दूसरा सूर्यनमस्कार. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे, अश्वसंचलनासन, गुडघा जमिनीवर, नजर स्त्रीकडे, पाच उजवा पाय मागे, दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, आठ पर्वतासन, त्याचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नेवल रिजनकडे, नऊ डावा पाय पुढे घेऊया, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे, नऊ अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तवृत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून दोन आपण घेऊया यथाशक्ती प्रयत्न असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. ओम खगाय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, हात डोक्याच्या दिशेने वर, गळ्यावरती ताण आहे, पाठगळ्यावरती प्रेशर आहे, तीन हस्तपादासन, पाठकण्यावरती ताण आणि गळ्यावरती प्रेशर. जिथे जिथे मी बोलते तिथे तिथे आपलं लक्ष घेऊन जायचंय आणि तिकडे लक्ष म्हणजे आपली जाणीव ठेवायची आहे. तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, गुडघा जमिनीवर टेकवा आणि आता बघा पुन्हा गळ्यावरती ताण आहे. आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या इथे तुम्हाला एक स्ट्रेच जाणवेल. चार अश्वसंचलनासन, पाच डावा पाय मागे, दंडासन. संपूर्ण शरीर आपण बॅलन्स केलेलं आहे. संपूर्ण शरीराला एक समतोलपणा साधला आहे. पाच दंडासन, सहा अष्टांगासन, गुडघे जमिनीवर किंवा कपाळ जमिनीवर किंवा हनुवटी जमिनीवर, संपूर्ण एक प्रकारचा लीन भाव, भक्ती भाव मनामध्ये. सात सरळ हस्त भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, पूर्णपणे पाठीच्या मांडीवर प्रेशर, गळ्यावरती ताण. आठ पर्वतासन, टाचा सिलिंगकडे, गळ्यावरती पुन्हा एकदा प्रेशर आहे, पाठकण्यावरती ताण आहे.
9 उजवा पाय पुढे घेऊया. गुडघा जमिनीवर डाव्या पायाचा, नजर सिडीवर. पुन्हा एकदा जाणीव पाठकड्याकडे आणि गळ्याच्या स्नायूंकडे. 10. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. पुन्हा जाणीव पाठकळा आणि गळ्याच्या स्नायूंकडे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आणि आता एक शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्तोत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तोत्तानासन. 12 नमस्कारासन. मुखदुखी, श्वासाची गती वाढली असेल तर सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती. विश्रांती घेतल्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटून संपूर्ण सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करूया. श्वासाची गती लयबद्ध आहे की वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र प्राणायामाचा श्लोक एकत्रित. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अर्धात मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, चेहरा शांत, खांदे रिलॅक्स. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथ रेच. डावीने पुर, दुसरा वर्तन. डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथ रेच. डावीने पुर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथ रेच. शेवटचा वर्ग. डावीने पुर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पुर, उजवी बंद, डावीने संथ रेच.
उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. शरीर मनाला समतोल ठेवणारा अनुलोम विलोम प्राणायाम. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अर्धत मिटलेले आहेतच. करणार आहोत आपण शीतली प्राणायामाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. नॉर्मल आपला श्वास चालू आहे. शीतलीसाठी जीभ बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पुरं. थंड हवेचा स्पर्श कंठापासून हृदयापर्यंत. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दुसरा आवर्तन. पुन्हा जीभ बाहेर. तोंडाने पुरा. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. शेवटच्या आवर्तन. जीभ बाहेर. तोंडाने पूरक हवा आतमध्ये धरून घ्या. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. सूर्यनमस्कारामुळे जी वाढलेली श्वासाची गती होती ती आपण बॅलन्स आणि लयबद्ध केलेली आहे याची जाणीव. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळली आहेत. तिथे किंचितसा दाब आणा. तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती घेऊया. सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतील. त्याचा अनुभव ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मन शांत आणि एकाग्र होण्यासाठी, निर्णयक्षम होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. खांदे रिलॅक्स आहेत. खोबरं शरीराच्या जवळ आहे. पाठकणा सरळ, डोळे मिटून प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपली साधना, तिचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. करूया भ्रामरीची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पुरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीची स्पंदन आपल्या अवतीभोवती आहेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातली असेल तर ती सोडून द्यायची आहे डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये. आणि एका कुशीला वळून पाठीवर गुरु विश्रांती घ्यायची. शवासनाची स्थिती. सावकाश एका कुशीला वळायचं. पाठीवर गुरु विश्राम. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर असेल. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम मनातल्या मनात आठवायचा आहे. जे सूर्यनमस्कार केले त्या सूर्यनमस्काराचा संपूर्ण क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. 1 ते 2 मिनिटाचं शवासन प्रचंड ऊर्जा देतं आपल्याला. कुठलीही हालचाल न करता संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आहे.
आणि या स्थितीमध्ये 1 ते 2 मिनिटं थांबण्याचा प्रयत्न करायचा. क्रमाक्रमाने आपला प्रत्येक अवयव, पेशी, सांधे आपण सैल करूया. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्याचं आनंद असतं. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. या संपूर्ण देहामध्ये जे जे काही छोटे छोटे जॉईंट्स आहेत, पेशी आहेत, ग्रंथी आहेत, आपले अवयव आहेत, त्यांना मनाने शिथिल करूया, रिलॅक्स करूया. आपली दोन्ही पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग क्रमाक्रमाने शिथिल. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा शिथिल. पाठकड्यांमध्ये 33 मणके रिलॅक्स. पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली आपले 2 हृदय, आपली 2 फुफ्फुस आणि छोटस हृदय शिथिल करायचे आहे, रिलॅक्स करायचे. आपल्या कंठातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक अलगद मिटलेले, डोळे, डोळ्यांच्या आतली गुठळं, पापण्या, भुवया, भूमध्य, 8 विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल. संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यात भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख बाहेर सोडून देत आहोत. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलत चाललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक होतोय. आणि या सगळ्याची मला जाणीव आहे. समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय बॅलन्स आहे, समतोल आहे. ते कोणत्याही प्रसंगी न डगमगता स्थिर राहणार आहे. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण करूया, त्यांना मनापासून वंदन करूया. आणि आपल्या नियोजित कामासाठी, हे काम पूर्ण करण्यासाठी, या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्यायची आणि डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीत झाल्या. दोन्ही हात जोडून महामृत्यूंच्या मंत्राचं पठण 3 वेळेला आपण एकत्रित करणार आहोत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या, आपलं मन निर्भय करणाऱ्या या महामृत्यूंच्या मंत्राचं पठण 3 वेळेला दोन्ही हात जोडून सुरुवात करूया.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। शेवटचं आवर्तन अगदी सावकाश हळू आवाजामध्ये, आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये या मंत्राचं पठण. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवून आपापल्या क्षमतेने कमरेकडे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत समर्पण आपली साधना ओमला समर्पित रागद्वेष अहंकार सोडून देऊन प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला आणि आठवड्याला सुरुवात करून श्वास घेत कोंबडीत सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तवर्धन नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.